कामकाजही सुरू केलं, पण औपचारिकरित्या आज आपण रामायणच्या खुर्चीवर विराजमान झालाय, काय पहिली भावना? नक्कीच आपल्या संस्कृतीमध्ये पूजा अर्चा करून आपण कुठल्याही चांगल्या कामाला सुरुवात करतो आणि त्याचंच हे प्रतीक म्हणून आज महापौर कार्यालय आणि रामायण निवासस्थान जे आहे महापौरांचं, त्या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीत जे सांगितलं आहे तशी पूजा विधिवत करून आम्ही आज प्रवेश केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही औपचारिकता नसून एक काय म्हणतो, एक शुभ संकेत आहे की आता आपल्याला चांगल्या कामांना आणि पुढे जाण्याच्या कामांना, विकासाच्या कामांना सुरुवात करायची आहे. आणि त्याच हिशोबाने उत्साहाने आणि शुभ संकेताने आम्ही आज ह्या ठिकाणी कामाला सुरुवात करत आहोत. सिंहस्थ कुंभमेळा आहे, विकासाची पर्वणी कशा प्रकारे आपल्या याच्यावर? विकासाची पर्वणी म्हटल्यानंतर जसं 100 दिवसाचा प्लॅन आणि अजेंडा तो मी लवकरच तुमच्या समोर मांडणार आहे की कुठल्या कुठल्या ठिकाणी कसं कसं दौरे करणार आहे. त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या पाहणी कुठपर्यंत आहे, किती कामं झालेली आहेत, त्याचं देखील एक नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर केला जाईल. आणि ते करत असताना नक्कीच नाशिककरांच्या ज्या काही भावना आहे, नगरसेवकांच्या, लोकप्रतिनिधींच्या ज्या काही त्यांच्या प्रभागामध्ये जी काही कामं विकासाची खोळंबली असतील किंवा ज्यांना गती देण्याचं काम आपल्याला करायचं आहे, कारण कुंभासाठी जे कामं आणि नाशिकच्या विकासासाठी जी कामं गेले 4 वर्षापासून काही प्रशासकीय कारणास्तव किंवा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे खोळंबली होती, त्याला आता आपण 24 तास नाही तर 48 तास असल्यासारखं काम करून प्रत्येक मिनिटात अजून 1 मिनिटं कसा वाढेल ते बघून तेवढा स्पीड पकडून, तसं आम्हा सगळ्यांसमोरच आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आदर्श आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस हे देखील 16 तास काम करतात, 18 तास काम करतात, त्यांचा देखील आदर्श समोर आहे. त्यामुळे कामाला कुठेही मागे न पाहता आम्ही सगळेच जण लोकप्रतिनिधी एकमेकांचा हात धरून नाशिकच्या विकासाकडे पाहणार आहोत. शेजारी एक पुस्तक आहे, मी आणि माझी स्वप्न. काय नाशिककरांना तुमच्या स्वप्नात नाशिक घडवण्यासाठी कसे आपले प्रयत्न असतील? मला असं वाटतं मी आणि माझे स्वप्न म्हणण्यापेक्षा आपण आणि आपले स्वप्न हे जास्त योग्य राहील, कारण नाशिकच्या विकासासाठी फक्त मी नाही, आपण सगळेच लागणार आहात. नाशिकच्या पहिल्या टप्प्यामध्ये रस्त्यांची जी कामं आहेत ती झपाट्याने सुरू आहे. कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लक्ष घालताय, काय काय उपाययोजना करताय? कारण सर्वच ठिकाणी आपण बघतोय रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहेत. नाशिककरांची कुठेतरी अडचण पण होते. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण विशेष काय खबरदारी घेतो? आपण विशेष ही खबरदारी घेतो आहे. 2 गोष्टी आहेत दादा, की आपण जेव्हा एखादं काम करतो आहे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सुधारित व्यवस्था लागणार आहेत. मग ती येणाऱ्या कुंभासाठी असो किंवा नागरिकांच्या सवलतीसाठी असो, तर सुसज्ज असे रस्ते, खड्डेमुक्त रस्ते ही आपली खूप मागणी आहे. कारण गेल्या पावसाळ्यात अगदी रस्त्यांची चाळणी झालेली आहे, हे सगळ्यांनाच आपल्याला सर्वश्रुत आहे. पण ते काम करत असताना आणि मोठ्या प्रमाणावरती कुंभमध्ये यात्रेकरू दर्शनासाठी इथे पर्यटन विकास पण होणार आहे. त्या दृष्टीने ही जी कामं सुरू आहेत त्या मी विनंती करते सगळ्याच नागरिकांना की तुमच्याकडनं पण आम्हाला सहकार्य लागणार आहे. तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून, एक रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणून याकडे पहा. जिथे जिथे आम्ही कमी पडतो आहे तिथे आम्हाला सूचना करा. सेफ्टी नॉर्म्स आम्ही पाळायचा प्रयत्न करतो आहे. जिथे ऑल्टरनेटिव्ह रस्ते किंवा ऑल्टरनेटिव्ह रूट काम जिथे बाधित आहे रस्ता, तिथे आम्ही ऑल्टरनेटिव्ह रूट देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. पण ही स्थिती जी आहे ती घरात पाहुणे येणार आहे, लग्नघर आहे आणि आवरासावर चालू आहे, त्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यांचा सहभाग लागणार आहे. काही सर्वात मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण देखील सत्ताधारी पक्ष होता, सत्तेमध्ये होता, स्टँडिंग चेअरमन. मागचे 3 प्रोजेक्ट शिल्लक आहेत. नमामि गंगा वडर प्रकल्प असो, IT पार्क असो किंवा लॉजिस्टिक पार्क असो, हे प्रकरणाचे भूमिपूजन संपन्न झाले, मात्र पुढे काही झाले नाही. याचा आपण पाठपुरावा कसा करणार आहे? कारण महानगरपालिका DPR मंजूर करण्यामध्ये कुठेतरी कमी पडली. महानगरपालिका DPR मंजूर करण्यात कुठेतरी कमी पडल्यापेक्षा आपल्याला वस्तुस्थिती जाणून घ्यायची इथे खूप गरज आहे.
आपण IT पार्क हा हबचं कन्व्हेन्शन जेव्हा घेतलं त्यानंतर आपल्याला माहीत आहे की ते क्लोजर होतं. त्याच काळात आपल्याला कोरोनाला सामोरं जावं लागलं. त्याच्यामुळे जे बजेट होतं ते आरोग्याला डायव्हर्ट झालं होतं. त्यामुळे विकास कामांसाठी आपल्याकडे बजेट नव्हतं. त्याचप्रकारे जे 4 वर्ष आहे त्यावेळेस लोकप्रतिनिधीच नव्हते, निवडणुका झाल्या नव्हत्या. त्याच्यामुळे प्रशासकीय काळामध्ये जो काही बजेट आणि प्रायोरिटीज जे आहेत त्या प्रशासनाने ठरवल्या होत्या. त्याच काळात अनेक रस्ते देखील नागरिकांना हवे होते. खूप पावसाळा झाला होता त्यामुळे रस्ते बनवण्यामध्ये देखील काही निधी वापरला गेला आहे. पण तेच आत्ता लोकप्रतिनिधी आल्यामुळे आपण सगळेच जण कुंभच्या कार्याला लागलो आहोत. हे जे काही सगळे मोठे प्रकल्प आहे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि देशातनं नाशिक नगरीकडे कुंभनगरीकडे बघितलं जात आहे. आणि निश्चितपणे मला हा विश्वास वाटतो की जे काही प्रलंबित आपले प्रोजेक्ट्स आहेत ते IT पार्क असो, लॉजिस्टिक पार्क असो, हीच ती वेळ आहे ज्यामध्ये आपल्याला भरघोस निधी मिळणार आहे आणि ही कामं पूर्णत्वास नेणार आहोत. त्यासाठी 1800 कोटी रुपये मंजूर होते होते, मात्र आपल्या मानसिकतेमुळे अधिकाऱ्यांचे ते परत पैसे गेले. कुंभमेळ्याचा त्याचा फायदा झाला असता. आता कुंभमेळा आहे, आपण याचा कसं उपयोग करून घ्यायचा? नमामि गंगा हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी आपण गोदेची स्वच्छता आणि इतर जे काही रिव्हर सुशोभीकरण आहेत, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहे, ह्या सगळे ॲस्पेक्ट्स त्याच्यात होते. पण कुंभमेळा हे आपल्याला नुसतं कारण नसून तर एक धार्मिक आस्थेचा प्रश्न आहे. आपल्याकडे अनेक लोक येणार आहेत, नुसतं भारतातनं नाही तर जगभरातनं. तर निश्चित मला असं वाटतं गेलेल्या निधीचा प्रश्नच उरत नाही, कारण गेलेल्या निधीपेक्षा 10 पट निधी आपल्याला हे सरकार आणि केंद्र सरकार उपलब्ध करून देत आहे. तर निश्चितपणे नमामि गोदा हा प्रकल्प जो आहे तो कुंभचा केंद्रस्थानी राहणार आहे. निओ मेट्रो संदर्भात एक विषय नाशिक रोडपासून हो, मास ट्रान्सपोर्टेशनच्या विषयामध्ये जेव्हा निओ मेट्रोचा विषय येतो त्या केसमध्ये रेल्वेचे प्रकल्प, आता तुम्हाला माहिती आहे की सिटी लिंक बस सर्व्हिस आपण चालू केलेली आहे. त्याच्यातले ऑल्टरनेटिव्ह रूट्स जो आहे, कारण एका प्रकल्प आत्ता हाती घेऊन त्याला खूप वेळ प्रलंबित राहून त्याचं एक्झिक्युशन जर कुंभच्या काळात झालं नाही तर एवढे मोठे पैसे इन्व्हेस्ट करून आणि ज्यासाठी करतो आहे ते जर त्याच्यात उपयोगात आणलं नाही तर फार मोठा इम्पॅक्ट आपल्याला घडवता येणार नाही. तर या दृष्टीनेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की ऑल्टरनेटिव्ह ट्रान्सपोर्टेशन अँड मास ट्रान्सपोर्टेशन मेथड्सवरती आपण काही नियोजनबद्ध काम करून अजून रेल्वेज काही सुधारित करता येतील का या विषयावरती चर्चा सुरू आहे. आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये डीम प्रोजेक्ट फक्त एकच आहे की नाशिक शहराला जगाच्या पाठीवरती अतिशय सुसज्ज असं एक मेडिकल टुरिझम आणि टुरिझम क्षेत्रामध्ये स्पिरिच्युअल टुरिझममध्ये नाशिक एक अव्वल दर्जाचं शहर म्हणून त्याची ओळख बनली पाहिजे. त्याचबरोबर आत्ताच आपण बघितलं की परवा मुख्यमंत्री यांनी नवीन एअरपोर्टचं उद्घाटन केलं आहे. त्यात त्यांनी निश्चितपणे सांगितलं की नाशिक हे अगदी केंद्रस्थानी असणारे जगभराच्या, कारण त्यात आपण नुसतं इथेच थांबत नाही आहोत. महिंद्राचं चांगला प्लांट डावोसवरनं जे प्रोजेक्ट आलेले आहेत त्यात खूप मोठी इन्व्हेस्टमेंट इथे होणार आहे. डिफेन्स हब नाशिककडे असणार आहे. आणि त्याचबरोबर नाशिक हे आता वाढवण एअरपोर्टशी जवळीक असल्यामुळे अतिशय वेगळ्या स्ट्रॅटेजिक पद्धतीने सुरत चेन्नई हायवे देखील आहे. त्याच्यामुळे नाशिकची ओळख ही फक्त आणि फक्त नैसर्गिक दृष्ट्या चांगलं शहर असं नाही होणार आहे. हे औद्योगिकरित्या, तीर्थक्षेत्ररित्या आणि असं आपण म्हणू की चौफेर भौगोलिक नाही तर आध्यात्मिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाशिकची आगेकूच राहणार आहे. ठीक आहे, थँक्यू.